जय महाराष्ट्र। मी विजय हजारी। मी दिनांक 20 मार्च 2025 रोजी शेख मुस्ताक शेख आमिर राहणार कुचरवाटा जालना याने आक्रोशक आदेशाच्या आधारे जमिनीची विक्री करून सर्वसामान्य हजारो नागरिकांची हजारो कोटींची फसवणूक केलेली आहे याबाबतचं पत्र आपल्या जालन्याचे सन्माननीय आमदार महोदय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्याकडे दिले। यांनी या पत्राची तात्काळ दखल घेत या प्रकरणी एक लेखी पत्र सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे दिलं। त्यांनी या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेताच लगेचच विभागीय आयुक्त कार्यालय येथे सन्माननीय विभागीय आयुक्त महोदय यांना चौकशीचे आदेश दिले। ही या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवालसुद्धा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जालना जिल्हाधिकारी महोदय यांनी सुपूर्द केलेला आहे। त्यामध्ये शेख मुस्ताक शेख आमिर याने हजारो कोटींचा घोटाळा फसवणूक हजारो कोटींची शासनाची फसवणूक केलेली आहे हे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे जालना सहदुय्यम निबंधक कार्यालयाचे बोधगिरे साहेब यांनी या संबंधात तालुका जालना पोलीस स्टेशन येथे सदरील प्रकरणाबाबत शेख मुस्ताक शेख आमिर याच्या विरुद्ध दिनांक 4/10/2025 रोजी भारतीय दंड संहिता 1860 अन्वये 420, 465, 467, 368, 371 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। तरीसुद्धा या प्रकरणाला 7 ते 8 दिवस उलटून सुद्धा FIR झाल्यानंतर 7 ते 8 दिवस उलटून गेल्यावर सुद्धा या प्रकरणातील आरोपी शेख मुस्ताक शेख आमिर याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही। याचं कारण काय? हा आरोपी आपल्याला मिळत नाही आहे का? माझी सन्माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे प्रकरण तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा यांना सुपूर्द करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून त्यानंतरच याचा सर्वप्रथम अर्ज मी केलेला आहे। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपीला अटक करून एक सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी माझी भूमिका आहे आणि आपल्याला विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। वीडियो देखने के लिए धन्यवाद। ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें। साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें। इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें। धन्यवाद।